श्री स्वामी समर्थ स्वामी विचार चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजेच गीता जयंती काय आहे यामागची कथा किंवा का साजरी केली जाते हे बऱ्याच जणांना माहीत नसेल। तर एकदा झाले असे, कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर कौरव पांडव रणांगणावर युद्धासाठी समोरासमोर उभे राहिले। कौरवांनी तर सुईच्या अग्रावर बसेल इतकी भूमी सुद्धा आम्ही पांडवांना देणार नाही अशी दरपोक्ती केली आणि पांडव अन्यायाविरोधात लढण्यासाठी सज्ज झाले होते। परंतु युद्धात शत्रू म्हणून आपलेच गणगोत व गुरु उभे आहेत हे पाहून ऐन युद्धाच्या वेळी अर्जुन गहिवरला व त्याने युद्ध करणार नाही असे म्हणत आपले शस्त्र खाली ठेवले। अर्जुनाचे सारथ्य स्वतः श्रीकृष्ण करत होते। अर्जुन हतबल झाला होता तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला विराट रूप दाखवून त्याला धर्मोपदेश केला व अर्जुनाच्या सर्व शंकांना परखडपणे उत्तरे दिली। तो दिवस म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध एकादशी अर्थात गीता जयंतीचा हा दिवस होता। तर हा दिवस जो तो कर्मवश होऊन या युद्धात उतरला आहे, मग तू का कर्तव्याला विसरतोस असे म्हणून श्रीकृष्णाने गीता सांगितली व त्यावेळी म्हणाले, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मान सृजाम्यहम परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। म्हणजेच अर्थात या श्लोकाचा अर्थ असा, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि अधर्म माजतो तेव्हा मी स्वतः पृथ्वीवर अवतार घेतो व सज्जनांचे रक्षण करून दुष्टांचा नाश करतो व पुन्हा धर्म स्थापना करतो। अशा या गीतेचे जगातील सर्व प्रमुख भाषात भाषांतर झालेले आहे। तर ही गीता म्हणजे जीवनाचे तत्वज्ञान होय आणि यालाच गीता जयंती म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणूनही ओळखले जाते। तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।